तुम्ही? मीच. मग दुसरं कोण पाहिजे होतं? अहो काय बोलताय? काय बोलता? दाजी, आमच्या घरातून माझ्या बहिणीवर हात उचलताय? एवढा बहिणीचा पुळ काय येतं तर विचार ना तिला. येणार की बहीण आहे माझी. मग तिला विचार ना, 2-2 4-4 महिने इकडे का राहते? कशी काय म्हणजे दिसतेच की. काय दिसते? आता तुम्ही हात उचलला, माघारी काय करत असतील? मी मारतो सांग ना हिला. तुम्हीच मारलं मला. का मारलं ते सांग की. त्या दिवशी चहा दिला असता माझ्या आईला तर काय मिली असती का? दाजी, माझ्या बहिणीला मरायची गोष्ट बोलायची नाही. अगं मरायची गोष्ट बोललं तर तुला एवढा राग येतोय? तुझ्या आईला कोण बोलला असतं तू काय बोलली असते? बरोबर आहे ना, आमची आई नाही म्हणून तुम्ही आम्हाला बोलणार. अगं तुझी आई मिली पण माझी तर आई जिवंत आहे ना. तिला चहा दिला असतं तुझं काय बिघडलं असतं का? काय सारखं चहा? सकाळी उठले की चहा, दुपारी चहा, संध्याकाळी चहा. ह्यासाठी तुम्ही लग्न केलंय सकाळी नुसतं चहा द्यायला? अगं पण तुझ्या आईने मागितलं असतं तू दिलं नसतं का चहा तिला? मग माझ्या आईला दिलं तर काय बिघडलं असतं का? तुमच्याच आईची चुकी आहे. थोड्या वेळ थांबले असतं तर दिला असता ना चहा आणून. अगं स्वतःच्या चुकावर पांघरून घालू नको. तुझी चूक तुला दिसत नाही का? आणि हे काय करून आले? देवपूजा. देवपूजा ना? अगं देवाची पूजा करण्यापेक्षा सासू सासऱ्यांची पूजा कर, आई वडिलांची पूजा कर. अगं आई बाप सासू सासरे झाडाची सावली आहेत ग, आणि ते जर गेले ना की ऊन आपल्याला सोसावंच लागलं. अगं आधीचे सासू कशा होत्या? आपल्या सोनांना किती छाड आहे. माझी आई तर तशी वागते का तुझ्याशी? अगं तू लांब राहिल्यावर मला बी नाही ग राहत. तुमच्या दोघींच्या भांडणात मी वाटला जातो. अगं घराचं सुख बाईच्या हातात असतंय. बाई खुश तर घर खुश. हे तुला कळणच झालंय. ताई, बरोबर आहे दाजींचं. तुझीच चूक आहे. तू असं नको करायला पाहिजे होतीस. त्यांची आई ती तुझी आई. आणि दाजी, तुम्ही पण असा हात उचलू नका. समजावून सांगा तिला, तिला पण समजेल ना. अगं मी कशाला मारल? या दोघींचं पटलं म्हणजे झालंच. दाजी, तुमच्याशिवाय तर आम्हाला कोण आहे? चुकलं तर माफ करा तिला. अगं ती आहो, माझं खरंच चुकलं. मला डोळे असून सुद्धा मी रस्त्यानं चालताना दगड बघितला नाही आणि मला ठेच लागली. पण परत कधीच असं माझ्याकडून होणार नाही. मी आपल्या आईला जपेन आणि जे काय माझ्याकडून चूक झाली मला त्यासाठी खरंच माफ करा. मी परत कधीच असं करणार नाही. चला, म्हणजे तुला तुझी चूक कळली. पण आता इथंच थांबवणार आहे का चहा पाण्यासाठी बघणार? चहा कुठं पिताय? जेवायला चला. चला. नवरा बायकोंच्या नात्यात थोडं तुझं थोडं माझं होत असत. प्रश्न फक्त पावलांचा असतो. थोडं तू पुढे यायचं आणि थोडं मी पुढे यायचं असतं.